आता आपण बघूया एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप झालं वाटते. आता बघूया आपण बबल. ठीक आहे, एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप झालं, बबल बघूया आणि मग नंतर आपण हे बघूया कोणतं टॉपिक होतं रे आपलं, मेनिस्कस होता आहे का नाही, कॅपिलरी ट्यूब मेनिस्कसवालं होतं टॉपिक. आणि हे होतं हाईट ऑफ राईज इन कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे ना, हे एक डेरिवेशन होतं आहे ना, राईज ऑफ हाईट इन कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे, तर हे थोडंसं डेरिवेशन करायचं चांगलं नाही याचं. ठीक आहे, आता मी सांगून देतो बघा. चला लक्ष द्या बेटा. एक्सेस प्रेशर इनसाइड व्हॉट आहे बाबा, बोला. बबल. आता बबल माहिती आहे तुम्हाला, बबल कसं राहते, अंदरून खाली पिली राहते ना, अंदरून बी त्याच्यामध्ये का असते, एअर असते, बाहेर साईडला बी का असते त्याचे एअर असते. तर बबलमध्ये किती सर्फेसेस फ्री राहते, मग किती सर्फेस 2 राहते, कारण की 2 साईडवरून एअर, अंदर बी एअर राहते बबलच्या बाहेर सुद्धा एअर राहते. म्हणजे n इज टू किती राहते 2. n इज टू म्हणजे n म्हणजे काय, नंबर ऑफ बोलो फ्री सर्फेसेस. ठीक आहे, समजा इतका. हां, तर चला सपोज आपला बबल आहे, एक आपला बबल होता. ठीक आहे, आता बबलमध्ये इनसाइड प्रेशर हा आउटसाइड प्रेशरपेक्षा का होता सांगा. जास्त तुम्हाला माहीत आहे, बबल अँड ड्रॉपमध्ये एक्सेस प्रेशर कुठून राहते, अंदर प्रेशर जास्त असते, त्यामुळे ते कोलॅप्स होत नाही. समजलं इथं. आता जेव्हा अंदर प्रेशर आहे तर मग त्याचा साईज का होणार आहे, मग नंतर वाढत जाणार आहे ना. समजलं, म्हणजे पहिले बबलचा रेडियस जो होता, तो पहिले जो बबल होता तुमचा, तो का होता रेडियस, त्याचा रेडियस किती होता बेटा, R1 रेडियस होता ना. मग त्याचा साईज वाढला, कारण की अंदरच्या साईडला प्रेशर का होता, जास्त होता, तर त्याचा रेडियस किती झाला बेटा सांगा, R2 झालं ना. R1 पासून R2 होण्यासाठी त्याला कितीनं वाढावं लागलं, त्याला dr न वाढावं लागलं इतका. म्हणजे असं लिहू शकतो आपण, R2 इज इक्वल्स टू R1 प्लस बोला dr आहे ना इतका. म्हणजे dr ची व्हॅल्यू का होते, चला R1 ला तिकडे घ्या बरं, R2 मायनस R1. जमलं इतका. ठीक आहे, इनिशियली रेडियस किती होता त्याचा, R1 होता, आणि फायनली रेडियस किती बनला त्याचा, R2 रेडियस बनला इतका. ठीक आहे, तर इनिशियली एरिया किती होता त्याचा सांगा बरं, एरिया A1 किती होता सांगा बरं, 4 पाय बोला ना R1 स्क्वेअर. आणि सेकंड टाइमला एरिया किती होता A2 बोला ना, 4 पाय R2 स्क्वेअर आहे ना. तर मग मला सांगा, जेव्हा आता डिस्टन्स कितीनं झाला, dr ना चेंज झाला ना, तर एरिया बी किती dA ने चेंज होणार ना. तर चेंज इन एरिया dA का असेल मग सांगा, A2 मायनस A1 असेल आहे का नाही. एरिया थोडा बदलला का एका वेळेस पुरा बदलला, थोडा करूनच बदला. जसं जेव्हा रेडियस त्याचा थोडा करून इन्क्रीज होता त्याचा, तर एरिया बी कसा चेंज होणार त्याचा, थोडा करूनच होणार आहे. तर A2 ची व्हॅल्यू काय होती सांगा बरं, 4 पाय R2 स्क्वेअर, आणि A1 ची व्हॅल्यू काय होती बेटा, 4 पाय R1 स्क्वेअर. ठीक आहे, तर याच्यातून काय कॉमन काढता येते आपल्या दोघांना, 4 पाय कॉमन काढता येते. इथं काय सांगा मग, R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर, तर 4 पाय. R2 ची व्हॅल्यू काय होती सांगा बरं, R2 ची व्हॅल्यू काय होती, R1 प्लस dr. इथं लिहिते R2च्या ठिकाणी R1 प्लस dr. जमलं इतका, होल स्क्वेअर मायनस काय होतं सांगा बरं बेटा आपला, R1 स्क्वेअर. जमलं इतका. ठीक आहे, आता इथं बघा. चला याच्यामध्ये कोणता लावा लागेल फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला लावा लागेल, हां A प्लस बी होल स्क्वेअर बायनोमियलचा फॉर्म्युला. हां, तर म्हणजे काय ते 4 पाय बोला, पटकन बोला, R1 स्क्वेअर प्लस 2R1, हां जाऊ द्या, R1 स्क्वेअर प्लस काय रे बाबा dr स्क्वेअर प्लस 2R1 dr मायनस काय सांगा तुमचा R1 स्क्वेअर. हा R1 स्क्वेअर आणि हा R1 स्क्वेअर काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे काय आला, 4 पाय बोला, पटकन बोला, dr स्क्वेअर प्लस 2R1 dr. ठीक आहे, पण इथं ऑलरेडी dr कसा आहे सांगा बरं तुमचा, स्मॉल आहे, आणि स्मॉल क्वांटिटी जर तुम्ही स्क्वेअर काढायला जाल, dr स्क्वेअर काढायला जाल, तर ते का होऊन जाईल, ऑलमोस्ट का होऊन जाईल, नेग्लिजिबल होऊन जाईल ना, नेग्लिजिबल. ठीक आहे, तर म्हणजे काय येणार मग सांगा पटकन, 4 पाय, हा dr स्क्वेअर हटून टाकायचा, म्हणजे काय राहणार फक्त 2 बोला, 2R1 dr. चला 2 न मल्टिप्लाय करा 4 ला, किती होतं सांगा मग, 8 पाय R1 dr. हे काय होतं, चेंज इन एरिया. जमलं इतका. हां ठीक आहे, जमलं इतका. आता सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय होता,
आता एरिया थोडं थोडं बदलतं, सरफेस एनर्जी बी कशी बदलणार, थोडी थोडी चेंज होणार ना. हां, सरफेस एनर्जी फॉर्म्युला काय होता, NT/TA वाला फॉर्म्युला होता, सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी वाला फॉर्म्युला. माहिती आहे की नाही माहिती आहे. हां, आता एन म्हणजे नंबर ऑफ फ्री सरफेसेस ना. कोण घेतलं होतं आपण, सांगा रे बाबा, काय घेतलं होतं आपण. हां, तर बबलमध्ये कुठं कोणत्या साईडनं हवा राहते, अंदर बी हवा राहते, बाहेर बी हवा राहते. तर म्हणजे किती सरफेसेस फ्री आहे त्याचे, 2 सरफेसेस फ्री आहे. तर मग इथं काय टाकते, यांच्या ठिकाणी 2 टाकते, म्हणजे DUची व्हॅल्यू काय होती, 2 × T/DA आहे ना. तर DUची व्हॅल्यू काय ते, सॉरी हां 2T/DAची व्हॅल्यू किती होती सांगा पटकन, 8πr1dr. जमलं इतका, म्हणजे 2 8 जा किती होतं सांगा मग, 16πr1 आणि T घेते आणि इथं dr. जमलं इतकं, नंबर 1 म्हणलं आपलं. ठीक आहे. आता मला सांगा वर्कचा फॉर्म्युला सांगा, बोला. फोर्स इंटू वॉट, काय रे बाबा. हां, फोर्स तर Fची लागली असं. डिस्प्लेसमेंट रेडियस कितीनं वाढला बेटा सांगा, डिस्प्लेसमेंट किती झालं रेडियसचा, dr झालं ना, आहे का नाही. पहिले r1 होता, मग dr थोडंसं सरकला, आहे का नाही. म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं ना आपला, रेडियस किती झाला dr, डिस्प्लेसमेंट आपला dr. जेव्हा डिस्प्लेसमेंट थोडं थोडं होतं, वर्क बी कसं होत असेल मग तुझं, थोडं थोडं वर्क असेल, थोडी थोडी पोटेन्शियल एनर्जी खर्च होत असेल, आहे बरोबर. ठीक आहे. ते याला इक्वेशन नंबर काय दिला, 2 दिला. मग फ्रॉम बोला 1 and 2 हा F × dr आणि इथं काय ते 60πr1 T आणि dr कॅन्सल. या दोघांना एरियाला डिवाइड करून घेऊ, म्हणजे फोर्स बाय एरिया इथे कसं काय होते, 16πr1 T/area. तर फोर्स बाय एरिया म्हणजे काय आला, एक्सेस प्रेशर आला, चेंज इन प्रेशर म्हणला आपला, म्हणला की नाही म्हणला. इथं बघा 16π लिहिते, r1 लिहिते, T लिहिते आणि एरियाचा फॉर्म्युला काय ते 4πr1². एक r1 कॅन्सल, पाय अँड 4 4 जा 16. ठीक आहे, जमलं इतकं. हां, तर डेल्टा पीची व्हॅल्यू किती आली, 4T/r1 ना, म्हणजे डेल्टा पी एखादं तसं फायनली म्हणू शकतो 4T/r. ते कोणासाठी होतं बेटा आपलं, आणि ड्रॉपसाठी कितीचं होतं आपलं, 2T/r. म्हणजे याला मी असं लिहू शकतो का, डेल्टा पी इज 40ला 2 × 2T/r लिहू शकतो, आणि याला डेल्टा पी ड्रॉपसाठी काय होता 2T/r. जर मी याच्यामध्ये सिम्युलर काय भेटतं, 2T/r भेटतं ना, याला 2T/r लिहिण्यापेक्षा याला असं लिहू शकतो का, 1 × 2T/r लिहू शकते ना. हे 1 का झाली, याची नंबर ऑफ सरफेस झाली कोणासाठी, ड्रॉपसाठी, आणि 2 का झाली, नंबर ऑफ सरफेस झाली कोणासाठी, बबलसाठी. बबलचे सरफेस 2 राहते, आहे बरोबर. आता म्हणजे याला फायनली जर आपल्याला एक्सेस प्रेशरचा फायनल फॉर्म्युला बनवायचा तर काय, n × 2T/r. आता ते डिपेंड करते का n किती आहे, बबल असेल तर 2 टाकायचं, ड्रॉप असेल तर 1 टाकायचं. 1 × 2 म्हणजे 2T/r, 2 × 2T म्हणजे 4T/r. जमलं इतका. चला करून दाखवा हा डिव्हिजन आता पटकन ड्रॉपसाठी काढून दाखवा. बबल सॉरी ड्रॉप झालं होतं, बबल दाखवा. ठीक आहे.